फोल्ड करून घ्यायचं आहे। जसं की हे बघा मी 13 ते 13.5 इंच फोल्ड करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग होतो। राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बाही काढू शकतो। ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिलं माप आपल्याला घ्यायचं आहे इथं पूर्ण उंचीचं। पूर्ण उंची तुम्हाला जेवढी तयार करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवायचं। जसं की मी बघा 15 इंचावरती मार्किंग केलं आहे। 14 इंच उंची मला याची तयार ठेवायची आहे। तर काय करायचं, इथं आता पट्टीने लाईन मार्क करून घ्यायची। ओके, फ्रंट पार्टसाठी आणखी एक्स्ट्रा वाढवायचा आहे। अगोदर आपण बॅक पार्टप्रमाणे याचं मार्किंग करूयात। आता शोल्डर बघा इथं ठेवणार आहे मी 5.5 इंच। साईजनुसार गळा उंचीनुसार 5.5 इंच शोल्डर ठेवलेले आहेत। 6 इंच मुंडा उंची ठेवलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला क्लासमध्ये खूप डिटेलमध्ये शिकायला भेटेल मुंडा उंची 6 इंचच का ठेवायची, शोल्डर 5.5च का घेतले। तर बघा इथं काय करायचं आहे, आपल्याला 6 इंचवरती मार्किंग करायचं आहे।